सागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपला विषय सुरू होता की लय चिंतनाचा प्रकार. मग लय चिंतनाचा प्रकार सांगण्याची काय वेळ आली? कारण त्या ठिकाणी शिष्याला महावाक्य उपदेश केला, पण तो महावाक्य उपदेश करत असताना श्री गुरूंनी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितलं का तुझा जो ब्रह्मभाव आहे तो मागे कधी बिघडला नाही, पुढे कधी बिघडणार नाही, आता सुद्धा कधी बिघडणार नाही. म्हणजे जो परमात्मा आहे तो जसा आहे तसाच आहे. तो का म्हणे साहे देव आहे तैसा आहे. परंतु हे सगळं कळकळीने जरी शिष्याला श्री गुरूंनी सांगितलं जरी असेल तरी पण शिष्य त्या ठिकाणी म्हणतो की आपण हे सर्व सांगता परंतु माझा तसा निश्चय होत नाही, म्हणून आता यापेक्षा मला दुसरा काही उपाय आहे का? तो उपाय सांगा. मग शेवटी पर्यायानं आणि श्री गुरूंनी शिष्याला त्या ठिकाणी लय चिंतनाचा प्रकार सांगायला सुरुवात केली. मग लय चिंतन करत असताना काय करायचं? जसं आपण जेण्यावरून चढत जातो, जसं आपण वर चढत गेलो तसंच आपण खाली उतरत यावं, असा काय असतो? लय चिंतनाचा प्रकार असतो. म्हणजे पहिल्यांदा काय आहे तर पहिल्यांदा जे ब्रह्म आहे त्याचा विचार आला. मग त्या ब्रह्माच्या आश्रयाला कोण आहे? तर ब्रह्माच्या आश्रयाला माया आहे. बरं, मग मायेचं पुढं कार्य काय? मायापासून त्या ठिकाणी पंचमहाभूत उत्पन्न होत असतात. मग आता ती माया कशी आहेत? त्या मायेला कोणतं स्वरूप आहे का? काही स्वरूप नाही. तसं मग त्या मायापासून उत्पन्न होणारे जे भूत आहेत त्या भूताला काही स्वरूप आहे का? काही भूतांना स्वरूप नसतं. जसं आपण पाणी पाहतो, पाण्याला काही कोणता एक आकार आहे का? पाण्याला कोणत्याही प्रकारचा एक आकार नसतो. तसं या ठिकाणी मायेला निश्चित एक आकार आहे का? एक आकार नसतो. पण नंतर जसं पाण्यापासून तो बर्फ तयार होतो किंवा त्या बर्फाला एक आकार येतो, तसं ह्याच सूक्ष्म असणाऱ्या मायेपासून किंवा ह्या मायेपासून जी अपंचकृत पंचमहाभूत निर्माण होत असतात, तीच पंचमहाभूत स्थूल रूपाने पण पुढे निर्माण होत असतात. म्हणून अशा पद्धतीनं ही सूक्ष्मभूते त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या सूक्ष्मभूतापासून सूक्ष्मसृष्टी अशा पद्धतीने निर्माण होत असते. म्हणजेच ती वासनात्मक असणारी सृष्टी निर्माण होत असते आणि त्यापासून पुढं स्थूल देहाला आकार येत असतो. म्हणून नियम असं केला की जे कार्य असतं ते कारण रूपच त्या ठिकाणी असतं. जसं माती आणि घट, माती त्या ठिकाणी पाहतो ती आपल्याला कारण रूपाने प्रतीतीला येते आणि घट असतो तो कार्यरूपाने प्रतीतीला येत असतो. तसं हे स्थूल शरीर आहे. हे स्थूल शरीर कशामध्ये लय पावल? तर कारण, त्याचं कारण कोण आहे? तो सूक्ष्म शरीर आहे. त्या सूक्ष्म शरीरामध्ये त्याचं काय होणार आहे? लय होणार आहे. आणि या सूक्ष्म शरीरामध्ये किंवा अपंचीकृत असणाऱ्या सृष्टी यामध्ये लय झाल्याच्या नंतर याचा लय कशामध्ये होणार आहे? या सगळ्याचा लय मायेमध्ये होणार आहे. आणि मायेचा लय कुठं होणार आहे? तर अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्मामध्ये त्या ठिकाणी लय होणार आहे. मग एक कार्य असतं आणि एक कारण असतं. जसं पृथ्वीचं कार्य काय आहे? ग्रहणेंद्रिय त्या ठिकाणी आहे. मग हे ग्रहणेंद्रिय कुठं जाणार आहे? पृथ्वीमध्ये जाणार आहे. पृथ्वी कशा परत आपाचं कोणतं इंद्रिय सांगितलं त्या ठिकाणी? रसनेंद्रिय सांगितलं. तेजाचं कोणतं सांगितलं? नेत्रेंद्रिय सांगितलं. त्वगेंद्रिय वायूचं सांगितलं आणि कर्णेंद्रिय आकाशाचं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे हे सगळे कुठं जाणार आहे? हे सगळे आपापल्या कारणामध्ये लय होणार आहे. मग आता मायेपासून आकाश झालं, मग माया कारण आहे, आकाश काय कार्य आहे. आकाशापासून वायू तयार झाला, वायू काय आहे? त्या ठिकाणी कार्य आहे. आणि आकाश झालं का त्या ठिकाणी कारण झालं. मग आपलं वायू कार्य झालं आणि आकाश कारण झालं. मग वायू कार्य आकाशामध्ये म्हणजे आपल्या कारणामध्ये लय होईल. त्या वायूचं कार्य काय आहे? तर वायूचं कार्य म्हणजे पुढं तेज आहे आणि वायू झालं कारण. मग तेज कुठं जाणार आहे? तर वायूमध्ये जाणार आहे म्हणजे कारणात जाणार आहे. पुढं आप कशात जाणार आहे? तर आप त्या ठिकाणी तेजात जाणार आहे. आणि त्याच्यानंतर पृथ्वी कशात जाणार आहे? तर पृथ्वी आपात जाणार आहे म्हणजे
पाण्यामध्ये अशा पद्धतीने जाणार. म्हणजे पृथ्वी पाण्यात जाणार, पाणी तेजात जाणार, तेज वायूत जाणार, वायू आकाशात जाणार, आकाश मायेत जाणार आणि माया परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन होणार. हे काय नव्या अध्यायामध्ये बघा, ते शिनली ते थवी सभे ते परम गती मी, जयाची प्रकृती जेने आदिष्टली विश्व ये, तो विश्वश्रेत्याचा व्रता बघा. नव्या गतीर व्रता प्रभू साक्षी निवास, शरणम श्रोत प्रभो प्रलय स्थानम निदानम बीजम अव्ययम. या श्लोकावरती, नव्या अध्यायातल्या ह्या श्लोकावरती त्या सुरुवातीलाच ओव्या अशा पद्धतीनं आलेले आहेत. त्यामुळे तर बऱ्याच मोठ्या ओव्या आहेत, त्या ओव्यांमध्ये हा सारा विचार आलेला आहे. असं तर याचा आपण काल विचार केला आणि तो विचार करता असताना या ठिकाणी आपण थोडासा मुद्दा उपस्थित झाला होता की ती शेवटी अवशिष्ट काय राहत असतं या सगळ्या भूतांमध्ये, तर ती माया अवशिष्ट राहत असते. तर त्या मायेला पण पुढं वेगवेगळ्या स्वरूपाची नावं आलेली आहेत. काय नाव आहे त्या मायेला, तर तिला कधी प्रधान म्हणतात, कधी प्रकृती म्हणतात, कधी माया म्हणतात, कधी अज्ञान अविद्या आणि शक्ती असं म्हणतात. आणि याच्यावरती तुम्हाला काल ऐकायचं होतं म्हणून. आता काल तुम्हाला मी प्रधान सांगितलं, काय ओवे काढले का ते ओवे, ते शिनली ते थवी सभे ते परम गती मी. ती शिनली किंवा ती आता भरपूर काळापर्यंत ही सृष्टी चालली आणि ती शेवटी असणारी स्थूल प्रकृती त्या ठिकाणी शिनली जाते. आणि मग ती स्थूल जरी शिनली गेली तर कुठे येते, तर ती प्रधान स्वरूपाने येत असते. म्हणजे ते सगळं जगत आपल्या आपल्यामध्ये काय करते, ती सामावून अशा पद्धतीनं घेत असते. तेव्हा सर्व कार्य आपापल्यामध्ये लीन करून प्रलय काळी असणारे जे उदासीन स्वरूप, आता ते त्या ठिकाणी काही कार्य करते का. हे चराचर अवघे जे प्रकृती आत साठवे, ते शिनली जे विसवे ते परमगती. म्हणजे चराचर आगवे, हे चर आचर हे जे काय आहे का नाही आगवे, हे चराचर आगवे. पुढं जे प्रकृती आत साठवे, प्रकृती आत साठवे. म्हणजे हे सगळं कशामध्ये साठलेलं आहे, प्रकृती आत साठवे. आणि ते शिनली ते थविसवे. आता ती शिनली का नाही, म्हणजे आपल्या परत मूळ स्वरूपाला आले का नाही, जेव्हा ती मूळ स्वरूपामध्ये येते, ते ज्यावेळेस आपल्याकडे सगळं सामावून घेते, तेव्हा ती प्रकृती न राहता तेव्हा तिला काय म्हणायचं, ती मूळ आहे ना सगळ्यातली, तिला प्रकृती नाही म्हणून चालणार. ती आता प्रधान झाली, ती आता उदास झालेली. आता काय चराचर वगैरे त्यात काय राहिलं का नाही, सगळं आता त्याच्यामध्ये एकरूप होऊन गेलेले. अशा पद्धतीने ती शिनले ते थविसवे ते परमगती. परमगती म्हणजे त्याचं तिचं काय आहे, अधिष्ठान आधार जर असेल तर तो परमात्मा त्या ठिकाणी आहे. म्हणून तिला काय म्हणायचं, प्रधान असं म्हणायचं. आणि जेव्हा परत सगळी प्रकृती तयार होते, म्हणजे सगळे परत जगत चर आचर सगळं जीव मात्र सगळे तयार होतात, तेव्हा तिला काय म्हणायचं, त्यावेळेस तिला प्रकृती असं म्हणायचं. आणि जेव्हा ते सगळे शिनून अशा पद्धतीनं परमात्मा स्वरूपाच्या आश्रयाला जाते, तेव्हा त्याला त्या ठिकाणी प्रधान असं म्हणायचं. आणि माया कशाला म्हणायचं की जसं इंद्रजाल किंवा ते गारुडी म्हणा, बाजीगर म्हणा, असे लोक आपण पाहतो की नाही, की एका क्षणामध्ये एखादी वस्तू काढून देतात, दाखवतात का नाही आपल्याला. एखादी बघा, आता तो जादूगार आहे का नाही, ती छडी काढितो आहे का नाही, आणि छडी काढितो म्हणतो बघा आता पाऊस पाडून दाखवतो. बरं, आता पाऊस पडण्याची काही वेळ असते का, तो काय करतो असतो, म्हणजे तो खेळ करतो ना त्या ठिकाणी, जादूचे खेळ करतो. आणि आता ते हातचालाकी वगैरे त्यांची त्या ठिकाणी असते, त्याच्यातून ते काय करतात की समजा आपण म्हटलं की तुम्ही पाऊस पाडा, आणि तो पाऊस पाडतो. कशाने पाऊस पाडतो, ती छडी फिरवतो फक्त हातातली, आणि ते लगेच त्या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होते. मग आता पाऊस पडेल का त्या ठिकाणी, खरं पाहायला गेलं तर, कारण पाऊस कोणत्या काळामध्ये पडत असतो, पावसाळ्यातच पडतो का नाही. आणि चमत्कार कधी करतो हा जादूचे खेळ, कधी करतो, उन्हाळ्यामध्ये करतो. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो का नाही, उन्हाळ्यात. बरं, मग त्या काळामध्ये दुसऱ्या देशामध्ये एखादा ऋतू असेल, म्हणजे तो देश पण वेगळा असला पाहिजे का नाही, त्या देशामध्ये कुठेतरी पाऊस पडत असेल. आपल्याकडं पावसाळ्यातच पाऊस पडतो आहे का नाही, ह्या दिवसामध्ये पाऊस पडतो. बाकीच्या देशामध्ये काही वेगळं वातावरण असेल तर तो भाग वेगळा आहे त्या ठिकाणी. पण आता इथं कोणता देश आहे का, कोणता काळ आहे का, मग ह्या अशा देश नाही, काळ नाही, आणि अशा पद्धतीनं तो पाऊस पडतो का नाही, अशा पद्धतीनं पाऊस पडतो.
ते जादूगार कधी कधी ते लहान मुलांना म्हणतात तुम्हाला काय आवडतं सांगा बरं, ऐका ना याच्यावरती लिहून द्या बरं, असं लिहिलं जातं आणि तो लगेच त्या पिशवीत हात घालतो आणि लगेच चिठ्ठीला काढतो समोर. पेढा आवडतो, हात काढतो लगेच पेढा काढतो. आता मला सांगा ते काढायला त्याला किती वेळ लागला? काहीच वेळ लागला नाही, ऐका नाही, चुटकीत हे सगळं झालं का नाही. अहो त्याच्यापेक्षा आता हे इंद्रजालाप्रमाणे इथं अशी एक उदाहरण सांगून पहा की ज्यावेळेस भगवंताने अवतार धारण केला का नाही, मग ती किती वर्षाची मूर्ती होती भगवंताची? कृष्ण 8 वर्षाची. 8 वर्षाची होती. आता मला सांगा जन्माला बाळ येताना ते काय 8 वर्षाचं असतं का? 8 वर्षाचं बाळ किती मोठं असतं. आणि मग आणि ते जन्माला आलं ना 8 वर्षाचं मूल एकदम कसं काय असेल बरं? हे सगळं एकदम असं 8 वर्षाचं मूल जन्माला येणं नाही. बरं जन्माला आल्याच्या नंतर पायाची बंधनं गळती. अहो त्या सगळ्यांच्या पायातली असणारी बंधनं वगैरे गळू लागली की नाही. आता हा परमात्म्याचा खेळ आहे का मायेचाच खेळ खरं पाहायला गेलं तर? मायेचा खेळ आहे का नाही. आता भगवंताची 8 वर्षाची मूर्ती आणि शुकाचार्यांची किती वर्षाची मूर्ती होती? 12 वर्ष. खेळाशी बेले 12 वर्ष लपाली आईच्या पोटात 12 वर्ष. आता हे 12 वर्ष आईच्या पोटात कसं काय राहतील बरं? मला सांगा हे होणं शक्य आहे का? पण हे सगळं कसं आहे अविद्या इंद्रजालाप्रमाणे आहे का नाही. इंद्रजाल विद्या, ती गारुडी विद्या, अशा पद्धतीची विद्या आहे का नाही. त्या विद्याप्रमाणे ती जशी विद्या आहे तसा या मायेचा अशा प्रकारचा काही खेळ असतो. आता इथं आग्रह केला म्हणून मी ते सांगितलं. जाऊ दे, आता पुढचा विषय झाला पाहिजे आपला. म्हणजे देशकाल सामुग्री वाचून दुर्गट पदार्थाची उत्पत्ती होते, त्याप्रमाणे असंग अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी इच्छादी दुर्गट पदार्थाची उत्पत्ती करते. आता वास्तविक पाहिलं तर हे ब्रह्मस्वरूप कसं आहे बरं? असंग आहे, अद्वितीय आहे, अक्रिय आहे, निष्क्रिय आहे, निर्विकार आहे, असं असणारं ब्रह्म. तर त्या ब्रह्माला इच्छा झाली का नाही? अहो एको हंबो शामी एक आहे अनेक व्हावं. कोणाला मायाला इच्छा झाली का ब्रह्माला झालं? अहो मायेला इच्छा झाली का ब्रह्माला झाली? ब्रह्माला झाली. ब्रह्माला इच्छा काय झाली? ब्रह्माला इच्छा होणं शक्य आहे का? पण करून दाखवलं का नाही? अहो त्या कुटुंबामध्ये आणि अशा पद्धतीनं सगळे भाऊ घरची सारे लोक कशी एकत्र राहत होते, गुन्ह्या गोविंदाने राहत होते. जेव्हा त्याचं लग्न झाल्याच्या नंतर म्हटले का नाही सांगते काय आम्ही तुम्हाला सांगते तुम्ही कानाने नीट ऐका. माया हा म्हणजे मला तेच सांगायचंय. म्हणजे अशा आता हे मायाचं वर्णन करायला गेलं का पुढं वाढतच राहतं आहे का नाही. हे आधी पुरुषाची माया ब्रह्म याई नाही छाया म्हणून भुलवले आई करया संजय म्हणे. अर्जुनाला भुलवलं नवल काय ब्रह्मदेवाला सुद्धा भुलवलं, ब्रह्मदेवाला सुद्धा फसवलं. अशा पद्धतीने त्या मायाचं वर्णन करायला गेलं तर काय कोटी ब्रह्मदेवाच्या आयुष्याचं साह्य जरी घेतलं आणि वर्णन करायला लागलं तर वर्णन होईल का? होणार नाही ना, आहे का नाही. भगवान शंकर सुद्धा सांगतात ते हारू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे. देवी तुझ्या स्वरूपाचा कोणाला अंत लागणार नाही, असं तुझं स्वरूप आहे. तसं या मायाचा अंत लागेल का? मायाचा अंत लागणार नाही. माया किती विलक्षण आहे तर सच्चिदानंद अक्रिय निर्विकारी असणाऱ्या असंगरूप ब्रह्माला सुद्धा इच्छा निर्माण केली का नाही. अहो त्या ब्रह्मालाच तिनं ईश्वर भावाला आणलं की नाही. ईश्वर भावाला आणलं, नुसतं ईश्वर भावाला आणलं इथपर्यंत नाही, सगळे जीव जगत सगळे सृष्टी निर्माण केले का नाही. आणि त्याच्यामध्ये ती खेळू लागली का नाही सगळ्याला. तिनं सगळ्याला खेळायला सुरुवात केली का नाही. अनादी निर्गुण प्रगटली भवानी. या अनादी असणारे निर्गुण असणारी आणि ती भवानी प्रगट झाली का नाही. ती सगळा तिचा खेळच आहे. म्हणून म्हटले की असंग अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी इच्छादी झाली म्हणजे काय? एको हंब व श्याम. त्याला इच्छा निर्माण झाली आणि जीवाला तर रात्रंदिवस इच्छाची इच्छा आहे म्हणून दुर्गट पदार्थाची उत्पत्ती करते. म्हणून तिला म्हणायचं माया. आता ही अज्ञान अविद्या शक्ती तर हे आपल्याला पाठच आहे. म्हणजे नाही, अज्ञान म्हणजे स्वरूपाचा बोध आहे का नाही. मग स्वरूपास आच्छादन करते म्हणून तिला म्हणायचं अज्ञान. अविद्या म्हणजे काय? म्हणजे नाही आणि विद्या आहे का नाही. म्हणून ब्रह्म विद्येने नाश करते. म्हणजे तिचं जे अज्ञान आहे ते नष्ट जर झालं पण ते सुद्धा तिच्याच ज्ञानाने करायचं असतं का ब्रह्मज्ञानाने करायचं असतं. ब्रह्माला स्वतंत्र ज्ञान आहे का काही? हिच्या सापेक्षच ज्ञान आहे त्या ब्रह्माला. अहो हिनं शब्द तयार केले आणि त्या ब्रह्माला लावलेत असंच लक्षात घ्यायचं. दुसरा शब्द कुठून तयार होत नाही. म्हणून ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून अविद्या म्हणतात. शक्ती कधी म्हणायचं? कधीही स्वतंत्र राहत नसून चैतन्य आश्रित राहते म्हणून शक्ती म्हणतात. ती कधी स्वतंत्र राहते का?
ती कधी स्वतंत्र राहत नाही. स्वतंत्र राहील आहे का नाही, तर ती कोणत्या मताप्रमाणे होईल? सांख्य मताप्रमाणे होईल का पूर्वमीमांसकाच्या मताप्रमाणे होईल का योगांच्या मताप्रमाणे होईल? स्वतंत्र माया. संख्य मताप्रमाणे होईल. हा, त्याने माया कशी मांडलेली आहे? स्वतंत्र अशा पद्धतीने माया मांडलेली आहे. पण ती माया स्वतंत्र कधी असेल का? माया स्वतंत्र कधी होऊ शकत नाही. नाही तर मग ती वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करेल आणि वाटेल तेव्हा जगत नष्ट करेल, आणि मग तुमची ही सगळी ज्ञानप्राप्तीची मोक्षप्राप्तीची साधनं आहे ती सगळी व्यर्थ त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणून मायेला कधी स्वतंत्र मानू नये. ती स्वश्रय आणि स्वविषय अशा पद्धतीने मानावा लागते. म्हणून स्वतंत्र कधी राहत नसून चैतन्य आश्रित राहते, म्हणून शक्ती म्हणतात. या रीतीने प्रकृती आदी प्रधानाचे भेद आहेत. म्हणून प्रकृती, प्रधान, अविद्या, माया, शक्ती असे तिच्यातले काही भेद असतात. म्हणून प्रधान रूप आहेत. ते प्रधान ब्रह्मचैतन्याची शक्ती आहे. आता याच्यामध्ये प्रधान म्हणण्याचं तात्पर्य काय? ही शिनली तेथ विसवे, ती परमगती मी, ती कोणाच्या आश्रयाने राहते? तर चैतन्याच्या आश्रयाने राहते. तशी भगवती पार्वती कोणाच्या आश्रयाने राहील? तर शंकराच्याच आश्रयाने राहील. तो शंकर कसा आहे? शिवरूप आहे, ब्रह्मरूप आहे, आणि ती शक्ती कोणाच्या रूपाने आहे? शंकराच्या आधाराने आहे. म्हणून ती शिव आणि शक्ती या दोघांमध्ये कसं असतं? शिवशक्ती समावेशन असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता ही शक्तीची कोणती सत्ता आणि शिवाची कोणती सत्ता? तर शिवाची सत्ता कोणती? पारमार्थिक सत्ता. आणि शक्तीची कोणती सत्ता आहे? शक्तीची सत्ता कोणती? शिवाची व्यावहारिक म्हणा, प्रातिभाषिक म्हणा. आणि प्रातिभाषिक सगळ्यात उत्तम होऊ शकतं ना, म्हणून प्रातिभाषिक सत्ता. मग सत्ता भेद आहे का नाही? मग सत्ता भेद आहे त्या ठिकाणी. म्हणून तिनं कितीही जरी दाखवायचा प्रयत्न केला, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, ती ब्रह्मरूप होईल का? राहणार नाही. कारण तो तिच्याहून कसा आहे? नेहमी भिन्न आहे आणि सत्ता भिन्न आहे त्या ठिकाणी. म्हणून शिवशक्ती समावेशन आपापल्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी हे सगळं कार्य घडतात का नाही? हे सारं त्या ठिकाणी कार्य घडत असतात. म्हणून तिच्या आधाराशिवाय हे कार्य घडेल का? तिच्या आधाराशिवाय कार्य घडणार नाही. ती आहे म्हणून तर घडतं ना. माऊली म्हणतात का नाही, या कारणे मी पिता, महद ब्रह्म हे माता, आणि मग पुढं आपत्य पंडू सुता जगदंबरू. एकटी जगत उत्पन्न करत नाही, हा सुद्धा एकटा, आणि या पद्धतीने जगत उत्पन्न करत नाही. जसं आपण सडीत तांदूळ पाहिला का नाही, नुसतं सडीच्या तांदूळापासून अंकुर उत्पत्ती होईल का? होणार नाही. त्याला त्याच्यामध्ये आवरणाची पण आवश्यकता आहे का नाही? तसं या दोघांची आवश्यकता असल्याशिवाय जगत उत्पन्न होत नाही. म्हणून त्याची ती कोण झालेली आहे? शक्ती झालेली आहे. कोण? प्रकृती का प्रधान? शक्ती कोण होईल झाली तर? प्रकृती तर आकाराला आली ना. तिला प्रधान म्हणते मायेला. हे आकाराला आहे का नाही? या शरीराला तुम्ही काय म्हणता? प्रकृती म्हणता का शरीराला प्रधान म्हणता? प्रकृती शरीराला म्हणता, असं लक्षात घ्या. आणि प्रधान असतं म्हणजे तिचं मूळ स्वरूप असतं प्रधान ना. आणि प्रधानातून पुन्हा प्रकृती आहे ना. हो. मग शक्ती कोण झाली? प्रधान शक्ती झाली का प्रकृती शक्ती झाली? प्रधान. प्रधान शक्ती झाली. प्रधान. असं मी आता वरती मुद्दा तो त्या करतच सांगितलं ना. म्हणून प्रधान ब्रह्मचैतन्याची शक्ती आहे. पुरुषाच्या ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती जशी पुरुषाहून भिन्न नसती आहे का? आता पुरुषाच्या ठिकाणी, आता याचा विचार 6व्या तरंगामध्ये बारकाईने येणार आहे, त्याची शक्ती वगैरे जे काय आहे की नाही, तो पुढे होईल मुद्दा आपल्याला. आता सध्या इथं तात्पुरतं समजून घ्या. आणि आता याच्यावर जास्त वेळ घातला तर पुढचा विषय व्हायचा नाही आपला. ज्या पुरुषाच्या ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती जर पुरुषाहून भिन्न नसती, ती कशी असते? आता आपल्यामध्ये शक्ती आहे, मला सांगा, ही शक्ती आपल्याला सोडून राहते का आपल्या बरोबरच असते? ही शक्ती आपल्या बरोबर. काय एखादा मनुष्य म्हणतो, अहो मी आलो पण माझी शक्ती घरी राहिली, आता मला कोणतंच काम होणार नाही. नाही, म्हणजे ही शक्ती आपल्या बरोबरच असते का नाही? तशी त्या पुरुषच नाही व्हायचा. तो पुरुषच नाही व्हायचा ना शक्ती नसल्या. आता ते 6व्या तरंगात त्याचं वर्णन आलेलं आहे. आता सध्या तात्पुरतं समजून घ्या का बाबा आपली शक्ती आपल्या वाचून राहत नाही, तर आपल्याला हे विचार सागर झालं नसतं, काही झालं नसतं, पण ती आहेच आपल्याला, असं म्हणता येतं.
तशी प्रधान रूप शक्ती ब्रह्मचैतन्याहून भिन्न नसते. तशी प्रधान रूप शक्ती आणि त्या ब्रह्मचैतन्याहून मात्र भिन्न नसते. ब्रह्मचैतन्य स्वरूपच आहे. या रीतीने सर्व अनात्म पदार्थांचा ब्रह्माच्या ठिकाणी लय चिंतन करून ते अद्वितीय ब्रह्म मी आहे असे चिंतन करावे. या प्रकारे काय करायचं? आता हे प्रकृती, प्रधान, माया, अज्ञान, अविद्या, शक्ती, अचिंत्य, तुम्हाला जे काही घ्यायचं ते घ्या. हे सगळं कसं आहे? हे सगळं स्वतःहून विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्य आहे. आणि हे सगळं कशाच्या आश्रयाने राहतं? ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाला राहतं. ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाला राहून ब्रह्मस्वरूपाला आच्छादन करतं. ते आच्छादन जसं पाण्याच्या आश्रयाला राहून पाण्याला शेवळ कसं करतं? आच्छादन करतं. तसं या ठिकाणी आच्छादन जे झालेलं आहे तेवढं आच्छादन काय करायचं? बाजूला करायचं. आणि आच्छादन बाजूला केल्याच्या नंतर काय उरणार आहे? तर जे शेष अवशिष्ट उरणार आहे ते ब्रह्मस्वरूपच आहे. अशा पद्धतीने त्या ब्रह्मस्वरूपाला आपण जाणावं. म्हणजे काय करायचं? त्याच्यामध्ये त्याचं लय करून टाकायचा. आता हे उत्पन्न झालं कशापासून? ज्याच्यापासून उत्पन्न झालं त्याच्यामध्ये लय करून टाकायचा. ब्रह्मापासून माया, मायापासून जगत, आहे का नाही? म्हणजे पंचमहाभूत, आणि पंचमहाभूतापासून आपले हे शरीर वगैरे सगळे उत्पत्ती झाली. मग हे सगळ्यांचं लय कशात करायचं? स्थूल असणाऱ्या पंचमहाभूतामध्ये. स्थूल पंचमहाभूताचा लय सूक्ष्म पंचमहाभूतामध्ये. सूक्ष्म पंचमहाभूताचा लय मायेमध्ये, आणि मायेचा लय परमात्म्यामध्ये. आणि आता अवशिष्ट काय राहिलं? अवशिष्ट परमात्मा स्वरूप राहिलं. असं आपण काय करायचं? वारंवार चिंतन करायचं. आता समजा काल उदाहरण दिलं, समजा अंगावरती कपडे आहे का नाही, या कपड्याचं लगेच लय चिंतन करायचं. आता या कपड्याचं लय चिंतन केल्यावर खाली कोण राहणार आहे? बघा बरं, पटकन सांगा बरं, कसं लय चिंतन कराल तुम्ही? आता पृथ्वीच जाणार ना सगळं. कापसाचं झाड आणि कापसाचं झाड परत पृथ्वीतच मिसळणार. हा, पुढं पृथ्वी, पृथ्वी परत जलात, जल, जल अग्नीमध्ये, अग्नी, 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 वायू, वायू, आकाशात, आकाश, माया, माया, ब्रह्म. ब्रह्म. प्रत्येक वस्तूकडे पाहत असताना काय करायचं? असं लय चिंतन करायचं. आता समजा आपण म्हटलं माझ्या मुलावर माझं खूप प्रेम आहे का नाही? तुमच्या मुलावर तुम्हाला वर शरीर दिसतं त्याच्यावर, का नाही? तर त्याचं सुद्धा लगेच लय चिंतन करायचं. हे पंचमहाभूताचं स्थूल शरीर आहे, हे सूक्ष्म शरीरात जाणार आहे. सूक्ष्म शरीराचा पटपट पटपट लय करायचा. मायेत गेला, माय कुठे जाणार आहे? चैतन्याच्या आश्रयाला जाणार आहे. आता दुःख व्हायचं काय कारण आहे का? आसक्ती व्हायचं काय कारण आहे का? अनुकूल प्रतिकूल विचार व्हायचं काय कारण आहे का? काही शिल्लक राहत नाही. अशा पद्धतीने सतत लय चिंतन जरी केलं आणि हे जर असं सारखं निधिध्यासन केलं तरी आपल्याला अवशिष्ट असणार ब्रह्मस्वरूप त्याची प्राप्ती सहज होणार नाही का? कर हातावर ठेवलेला आवळा जसं सगळ्या बाजूने पाहता येतो तसं सतत लय चिंतन केलं की आपल्याला परमात्मा स्वरूप काही दूर नाही, ते आपल्या जवळच आहे. उलट माऊली म्हणतात की नाही, तुकोबरा म्हणतात, दुजे खंडे तरी अवघा उरला तो हरी, आपणा बाहेरे ठावे न लगे धुंडावा. ऐक ना, तुले जाणवया कोडे तरी मने मना पार दिच्या कुणा जाणे त्याचे साधावे. सारखं लय चिंतन करत राहावं माणसाने. असो ज्यास महावाक्याचा विचार करूनही बुद्धिमांद्यादी प्रतिबंधाने ब्रह्माचे आत्मत्वाने अप्रोक्ष ज्ञान होत नाही, त्यास हे लय चिंतन रूप ध्यान सांगितले आहे. आता हे लय चिंतन कोणी करायचं? ज्याला सांगितलं ना तत्त्वमसि, तत्पदाचा वाच्यार्थ आणि तत्पदाचा वाच्यार्थ आणि तोम पदाचा जो वाच्यार्थ आहे त्या वाच्यार्थाचा त्याग करायचा. आणि तत्त्वम या वाक्यामध्ये असणार जो लक्षार्थ आहे त्या लक्षार्थाने काय करायचं? अशी पदाने ऐके करायचं. एवढं जरी केलं तर काम होतं की नाही? परंतु एवढा विचार त्याला सहन होत नाही किंवा एवढा विचार त्याला कठीण होतो. मग त्याला हे महावाक्याचं चिंतन करून जर बोध होत नसेल तर त्याने काय करायचं? सगळ्यात सोपं लय चिंतन त्या ठिकाणी करत राहायचं. कारण लय चिंतन करायला सहज आहे का? तत्व पदार्थाचं शोधन करायला सहज आहे खरं पाहायला गेलं तर. लय सहज आहे. लय चिंतन करायला. अहो मला सांगा, आपल्याला आपल्या घरात जायला सहज आहे का दुसऱ्याच्या घरात जायला सहज आहे? दुसऱ्याच्या घरातून, तिसऱ्याच्या घरातून, चौथ्याच्या घरातून फिरून फिरून आपल्या घरात येणं म्हणजे लय चिंतन करणं आहे ना. आणि तत्त्वमसि म्हणजे ते ब्रह्म तू आहे हे स्वतःच्या घरामध्ये लगेच प्रवेश होतो, पण आपल्याला सहज होत नाही ना ह्या गोष्टी, आहे का नाही?
अशा पद्धतीने मग सहज होत नाही. मग त्याला पर्याय काय, असं फिरून येणं, याच्या घरात जा, त्याच्या घरात जा, त्याच्या घरात जा, ही सगळी घरं दाखवली का तो म्हणतो माझ्या घरामध्ये. मग शेवटी त्याला पर्याय काय, त्याला एकच पर्याय, तत्त्वमसी वाचून ज्ञानी विनय एके उपाय करशी जितके. ज्ञाना वाचून जेवढे काय उपाय आहे ते सगळे व्यर्थ आहे का नाही, सारेच व्यर्थ होत असतात. म्हणून आता लय चिंतन होत त्याला तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश करून बोध होत नाही. मग त्याला आता पर्यायाने काय सांगितलं, लय चिंतन सांगितलं. म्हणून सगळ्यात उत्तम काय, महावाक्य उपदेश हा सगळ्यात श्रेष्ठ उपदेश आहे. याच्यापेक्षा वेगळा करायची गरज आहे का, वेगळा करायची गरज नाही. पण तो सण होत नाही म्हणून लय चिंतन करावं असं सांगितलं. चला आता पुढे पहा. ज्ञान आणि ध्यान यात भेद इतका आहे की, आता ज्ञानात म्हणा आणि ध्यानात म्हणा, आता ज्यावेळेस त्याला ज्ञान होत नाही त्यावेळेस त्याला तेच असणारे चैतन्य, तेच असणारं ब्रह्म काय करायचं, ज्याला न्याय होत नाही त्याला काय करायला सांगितलं, ज्याला न्याय होत नाही त्याला काय करायला सांगितलं, तेच ब्रह्म ध्यान करायचं, ध्येय करायचं, लय चिंतन करून त्याचं ध्येय करायचंय. लक्षात घ्या. आता पुढे लय चिंतन कसा प्रकार होणार आहे, तर तो ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. आता आपण सुरुवातीला कसं ध्यान करायचं, आता ध्यानाचे पण पुढे 3 प्रकार केले ना, ध्यानाचे 3 प्रकार केले. ते ध्यानाचे 3 प्रकार करत असताना श्रेष्ठ ध्यान कसं करायचं, तर त्याच्यात अंग्रह ध्यान करायचं ना. अंग्रह ध्यानच का श्रेष्ठ सांगितलं, तोही पण त्या ठिकाणी महत्वाचा. आता दादांच्या कथामध्ये कीर्तनामध्ये तुम्ही नेहमी ऐकता, तोच मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा. पहा आता पुढं. ज्ञान आणि ध्यान यात इतका भेद आहे. आता ज्ञानात आणि ध्यानामध्ये काय भेद आहे तर ते सांगतात. ज्ञान हे प्रमाण प्रमेय अधीन आहे, विधी किंवा पुरुष इच्छा अधीन नाही. आता जे ज्ञान असतं का नाही, ते ज्ञान एक तर प्रमाण असलं पाहिजे आणि एक असलं पाहिजे प्रमेय. प्रमाण म्हणजे काय बरं आणि प्रमेय म्हणजे काय बरं सांगा. प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने, प्रमेय म्हणजे प्रमाण म्हणजे डोळा आणि प्रमेय म्हणजे वस्तू पाण्याची. वस्तू पाणी नाही, वस्तूच असं लक्षात घ्यायचं. वस्तू पाण्याची वस्तू. म्हणजे डोळा आणि वस्तू आहे का नाही, घट आणि डोळा असं 2 उदाहरण त्या ठिकाणी घ्यायचे. बरोबर आहे का नाही. एक झालं प्रमाण आणि एक झालं प्रमेय. बर ठीक आहे. आता समजा तुम्ही असे बसलेत आहे का नाही आणि समोरच्याने असा घट तिथं ठेवलेला आहे, पण तुम्ही असे पाठीचा कणा सरळ केलेला नाहीये, तुम्ही असे व्यवस्थित सरळ पाहत नाहीये, तुम्ही असे झोपून वाकडे तिकडे बसून आहे का नाही, सहज असे आपल्या साध्या भाषेमध्ये लोळता लोळता आहे का नाही, आणि समोरच्याने घट ठेवला. आता तुम्हाला असं सरळ बसलं पाहिजे का, असं सुचय देश उत्तम प्रकारचा देश वगैरे अशा पद्धतीनं जाऊन असं व्यवस्थित बसलं मग घाटाचं ज्ञान होतं का, याच्यात काही करायची गरज नाही, असं बसल्या बसल्या ज्ञान होतं. फक्त त्या डोळ्याचा आणि त्या घाटाचा संबंध आला का ज्ञान होतं का नाही. तसं विचार सागर ऐकायला बसले. आता काय जर म्हणले असं सरळ बसावं लागतं का, बरं समजा असं जरा थोडं पाठ टेकून वगैरे असं बसलं तर म्हणले तरी पण ज्ञान होतं. मग समजा आणखी थोडं जरा उशे वगैरे घेऊन जरा झोपलं तर ज्ञान होतं का, हा म्हणले ज्ञान होतं, फक्त त्याच्यात कसं जाग राहिलं पाहिजे आपण आहे का नाही. तुम्ही म्हणले आता उशी घेऊन जरा थोडं अंगावर आता थंडी वाटते, जरा थोडं पांघरुणं वगैरे घेऊन ऐकलं तर ज्ञान होईल, पण जोपर्यंत वृत्ती आहे जागी तोपर्यंत ज्ञान होईल. आणि वृत्ती लय झाल्याच्या नंतर ज्ञान होईल का, मग होणार नाही का नाही. तसं ज्ञानाला प्रमाण प्रमेय आधी नाही. तसं तुम्ही म्हणले आता मग ध्यान करायचंय, ध्यान असं झोपून करता येईल का, मग कारण आसनं सांगितलं ना, जसं कोणतं शय्यासन सांगितलं आहे का नाही, ते शय्यासारखं असं आपलं पडून राहायचं आणि त्याच्यामध्ये आपण ध्यान करायचा प्रयत्न केला. सगळ्याला होत नाही. आता त्याच्यात आता ते मांदळीला जातो का नाही आपण, ते बाबा आहे तिथं, तर ते आपले ध्यानस्थच असतात का नाही, ते ध्यानस्थ असतात आणि शय्यासनावर आपली पडून अशा पद्धतीने राहत असतात. मग सगळ्याला ध्यान होईल का, म्हणजे हे सगळ्यांना नाही करायचं. मग ध्यान करता असताना काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये विधी असलं पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, म्हणजे विश्वास असला पाहिजे, आणि त्या पुरुषाची इच्छा पण असली पाहिजे ना, त्या पुरुषाची इच्छा पण असली पाहिजे ना. त्याची जर इच्छा नसेल, काल का परवा दिवशी आपण उदाहरण पाहिलं का नाही, ते सनयवादक कोण उस्ताद होऊन गेले, ते कोणीतरी त्यांचं नाव पण आता पुढे येत नाही, त्यांनी मुळात बिस्मिल्ला खान. बिस्मिल्ला खान आहे का नाही, ते बिस्मिल्ला खान म्हणजे सनई वादक होते आणि सगळ्या भारतामध्ये त्यांचं नाव आता प्रख्यात झालेलं आहे. तर त्यांच्या समजा मुलांना म्हणले, बळा अरे बाबा सगळीकडे आपल्याला या सनईमुळे ओळखतात लोक आहे का नाही, आपल्याला उलट मुसलमान लोक विचारत नाही पण हिंदू लोक आपल्याला फार विचारतात, फार मोठा आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आपण घर केलेले. पण आता ही आपली परंपरा आपण पुढे जोपासली पाहिजे, त्यामुळे तुला आता सनई शिकलं पाहिजे वाजायला, असं त्यांनी विचार केला.
मग म्हणले, ते म्हणले मला शिकायचेच नाही. नाही शिकायचे, पण मी तुला शिकवणारच आहे. ते म्हणले तुम्ही काही पण करा, पण मी काही शिकणार नाही. पण आता त्या वडिलांना असं वाटायचं नाही, याने शिकलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. आता काय करावं, तो शिकायला तयार नाही. शेवटी त्या मुलाला धरलं, बस मला इथं. ते मुलं बसानीच, पण आता शेवटी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या तोंडामध्ये सनई धरली. म्हणले हे घे सले, आता तोंडामध्ये घे. तोंडामध्ये त्याने फार खुपसले. आता वाजव, तुम्ही खाली पाडा, तोंडामध्ये घुपसा, काय करायचं ते करा, पण शेवटी त्याच्यामध्ये हवा फुंकणार कोण आहे? मीच आहे ना शेवटी. मी जर वाजवलीच नाही ते वाजणार आहे का? तसं इथं तुम्ही विधी आहे, तुम्हाला शास्त्राने कसा विधी करायचं, कसं नियमाने वागायचं, हा विधी पण आहे का नाही? आणि विधी झाल्याच्या नंतर पुढं काय? विश्वास आहे का नाही? विधी, विश्वास आणि इच्छा. आता त्याचा विश्वास पण आहे त्या गोष्टीवरती ध्यान करताना, आहे का नाही? विश्वास पण आहे, पण त्याची इच्छा जर होत नसेल तर त्याला ध्यान होईल का? मग तसं तुकोबरा म्हणतात, उदक अग्नी धान्य झाले गडे पाक, एक एक विन काम नाही. त्याच्यामध्ये एक जर एखादी गोष्ट कमी पडली तरी त्याला ध्यान होईल का? समजा विधी, विश्वास आणि इच्छा या 3 गोष्टी आहे की नाही, याच्या समजा विधी बाजूला केला आणि इच्छा आणि विश्वास या 2 गोष्टी ठेवल्या तर ध्यान होईल का? मग ध्यान करायचं तर कोणाचं करायचं, ऐक ना? पावा वाया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असं म्हटलं की नाही. मग त्याच्यातलं स्वरूप तर कळायला पाहिजे का नाही आपल्याला? ते कळायला पाहिजे. मग त्याच्यात शास्त्राचा विधी पण असला पाहिजे. त्याच्यामध्ये समजा विधी आहे आणि इच्छा पण आहे, बरोबर ना? विधी पण आहे, इच्छा पण आहे, पण विश्वास नाहीये. मग त्याला ध्यान होईल का? मग ध्यान होणार नाही. विधी आहे, विश्वास आहे आणि इच्छा नसेल तरही ध्यान होणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये किती 3ही गोष्टी त्यामध्ये असायला हव्या. कशामध्ये? ध्यानामध्ये. ज्ञानामध्ये याच्यातल्या किती गोष्टी असल्या पाहिजे बरं? विधी, विश्वास आणि इच्छा. याच्यातलं काय असलं काही नसलं काही फरक पडतो का? नुसतं पाहिलं तरी कळतं का नाही त्याला सहज? हा घट आहे असं ज्ञान होतं का नाही? हे असं ज्ञान त्याला सहज होतं. मग आता मला सांगा, महावाक्य सहज आहे का ध्यान सहज आहे? महावाक्य सहज आहे. उलट शास्त्र सहज सांगत, पण आपल्याला कठीण आहे. आपण म्हणतो नाही, आपण सकाळचं बसलंच पाहिजे, ध्यान केलंच पाहिजे, अमुक केलंच पाहिजे. आता हे कोणाला सांगायचं? बुद्धिमांद्य, ऐक नाही, बुद्धीची तीव्रता नाहीये, ऐक नाही, त्याची बुद्धी कुशाग्र नाहीये, त्याच्यात समजदारपणा नाहीये, त्याच्यासाठी हे सांगितलेलं आहे. ऐक नाही, शहाण्या पुरे एकच वचन. शहाण्याला काही जास्त सांगावं लागत का? नाही, थोड्यात कळतं त्याला, ऐक नाही. आणि मूर्खाला किती जरी सांगितलं तर त्याला ते कळत मात्र नाही, ऐक नाही. त्याच्या अज्ञानावरून कळतं का नाही? का त्याची फारच परीक्षा करायची नाही? घाटावे लागत एक शेते कळे भात, एका शेतावरून भात कळत असतो आपल्याला. म्हणून या ठिकाणी ज्ञान सहज आहे, ध्यान मात्र सहज नाही. पण आता आपल्याला काही इलाज नाही, आपल्याला आता ध्यान करावंच लागणार आहे का नाही? पण ते ध्यान कशा पद्धतीचं ते पण लक्षात घ्या. ध्यान मात्र विधी, विश्वास आणि पुरुष इच्छा, ऐक नाही, अनुष्ठानाचा आग्रह याच्या आधी नाही. अशा पद्धतीनं त्याने काय करायचं? अनुष्ठान करायचं. अनुष्ठान करायच्या काळामध्ये अशा पद्धतीनं अनुष्ठान आपल्याला करता येतं, ऐक नाही. जसे प्रमाण नेत्र आणि प्रमेय घटादी यांचा संबंध होताच विधी, विश्वास व पुरुष इच्छा याच्या वाचून घटाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. आता तिथं काय केलं? ज्ञानाच्या बाबतीत ना विधी आहे, ना विश्वास आहे, ना पुरुषाची इच्छा, आणि समोर एखाद्याने घट आणून ठेवला, ऐक नाही, आणि म्हटले जरा आम्ही जाऊन येईपर्यंत जरा लक्ष ठेवा. झालं की नाही घटाचं ज्ञान? आणि त्याचं घटाचं ज्ञान तो पुरुष जाऊन येईपर्यंत पूर्णपणे जसं आहे तसं ज्ञान राहिलं का नाही? त्याला राहिलं. आणि नंतर तो पुरुष आला आणि म्हटलं दादा आता काही लक्ष देऊ नका, आता मी माझा गट घेऊन चाललो. संपला का नाही विषय? तसं एखाद्या दिवस तुम्ही ध्यान करताना असं करा बरं, याच्यातला एक विषय बाजूला करा बरं. तुमचं ध्यान मध्ये खंडित पडतं का नाही? खंडित अशा पद्धतीनं होत असतं, लक्षात घ्यायचं. बघा आता उदाहरण देऊन सांगतात. असे पहा की भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे दिवशी चंद्रदर्शनाचा विधी नाही, उलट निषेध आहे. आता ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी असा नियम केलेला आहे, शास्त्राने असा नियम केलेला आहे का त्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. त्या दिवशी चंद्राचं दर्शन काहीतरी आता पुराणामध्ये तशी कथा असेल, मला कथा काही माहीत नाही, पण एकदा कृष्ण परमात्म्याने हा भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला होता आणि तो शेमंतक मणी चोरण्याचा आळा आला होता. असा भगवंतावर आळा आला म्हणून ते म्हणले तुम्ही सुद्धा चंद्र पाहू नका, तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला सुद्धा असा वर्षभर सगळा आळ येऊ शकतो. म्हणून त्या आता हेच मोठ्या माणसाला कळल, लहान लेकराला कळल का? पण ते लहान लेकरू आता मळ्या तळ्यामध्ये गणपती, गावामध्ये गणपती बसतात का नाही?
गणपती बसवतो आणि गणपती बसवतो म्हणजे मुलं गणपतीच्या दर्शनाला आरतीला वगैरे जातच असतात. पण आईनं घरी सांगितलं, बाळा आज भाद्रपद आणि शुद्ध चतुर्थी आहे का नाही, तर आजच्या दिवशी चंद्र पाहू नको, नाही तर वर्षभर तुझ्यावरती आळ येईल. तू जरी शाळेमध्ये कॉपी जरी नाही केली तर मास्तर म्हणेल हा कॉपी करून पास झाला, कोणते पण आळ तुझ्यावरती येतील. मग आता आई मी काय करू बरं? नाही म्हटलं तरी आता हे ज्ञान जे असतं ते प्रमाण प्रमेय अधीन असतं. आता नाही म्हटलं वर पाहिलं तरी चंद्र दिसेल का नाही? दिसलच ना, ऐक नाही. मग आता मी काय करू? ते म्हणले, बाळा घरामध्ये छत्री, ती छत्री घे आणि बाहेर जा, ऐक नाही. आणि बाहेर गेल्याच्या नंतर लगेच छत्री वर करून त्याच्या खालून तू चालत राह, ऐक नाही. असं चालायला सुरुवात कर. मग त्याने छत्री घेतली आणि चालायला सुरुवात केली. चालायला सुरुवात केल्याच्या नंतर बर मग त्याने विचार केला, खरंच वरती आता मला या छत्रीतून चंद्र दिसला नाही पाहिजे, आहे का नाही. कदाचित याला एखादं जर छत्रीला होल असेल, छिद्र असेल आणि त्याच्यातून चंद्र दिसला तर मी काय करू? म्हणून त्याने काय केलं, वरती ना छत्रीतून छिद्र पाहायला सुरुवात केली. छत्रीला एक छिद्र होतं आणि त्या छत्रीतून छिद्र पाहिल्याबरोबर त्याच्यातून त्याला चंद्राचं पण दर्शन झालं. आता मला सांगा, किती जरी नाही म्हटलं तर ज्ञान झालंच का नाही? तसं ध्यान होईल का आपल्याला? हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतं ना, ज्ञान सहज आहे का ध्यान सहज आहे याचा विचार चालला आपला. ज्ञान सहज. सहजच आहे, कारण ते तुमचं स्वरूपच आहे, ते तुमच्याहून भिन्न आहे का? फक्त असं याचं घर त्याचं घर फिरून फिरून त्या घरामध्ये जायचं आपल्याला. आणि आपला विश्वास तसाच आहे ना, आपल्याला अनुष्ठान आपल्याला असं करायचं. उलट अनुष्ठान करावं माणसाने, ध्यान करावं माणसाने, निधी ध्यासन सतत करावं. निधी ध्यासन आई ते माईक चालू आहे तुमचा, माईक बंद करा. मला सांगा, तशी या ध्यानाच्या माध्यमातून समाधी लागते का नाही? समाधी लागते. मग आपण ध्यानाच्या माध्यमातून समाधी करावं का ज्ञानाच्या माध्यमातून समाधी करावी? उत्तम काय? ज्ञानाच्या माध्यमातून. मग ज्ञानाच्या माध्यमातून समाधी करायची म्हणजे मग कोणतं साधन करायचं? श्रवण करायचं, मनन करायचं, निधी ध्यासन करायचं का तत्व पदार्थ शोधन करायचं? तत्व पदार्थ शोध. का निधी ध्यासनामध्ये समाधी सांगितली? अहो मग निधी ध्यासनच करायचं ना. ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठ राखे तत्परायनं अहर्निशी बुद्धी निश्चय आत्मज्ञान असा निश्चय करायचा त्याच्यामध्ये सतत. मग हे सगळे निधी ध्यासन करता करता तुम्हाला समाधी लागते का नाही? लोक धरली नांदी लागली समाधी मूढ जन नर नारी लोकारे, ऐक नाही. हे किती सहज आहे बरं. आणि याच्यातून आपल्याला समाधी लागते का नाही? हे सहज समाधी. समाधी काय फक्त ध्यानानेच लागते का? समाधीचे तरी कितीतरी प्रकार आपल्याला मागही विचार सागरात कवी ज्ञानेश्वरीमध्ये आपण समाधीचे प्रकार पाहिलेले त्याच्यामध्ये. असं झाला. आता इथं लक्षात घ्या, तत्व पदार्थ शोधन हे शेवटचं लक्षण झालं ना आबा. हा पण चिंतन करायचं ना तुम्हाला रात्रंदिवस. दुसरं काय चिंतन करायचं आपल्याला? असे पहा की भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शनाचा विधी नाही, उलट निषेध आहे. आणि पुरुषास चंद्रदर्शन होऊ नये असे वाटते म्हणून पुरुष इच्छाही नाही. तथापि कोणत्याही प्रकाराने नेत्राचा आणि चंद्राचा संबंध होता चंद्राचे प्रत्यक्ष ज्ञान होतेच. या अनुभवावरून ज्ञान हे प्रमाण प्रमेय अधीन आहे, ध्यान मात्र तसे नाही. आणि ज्ञान आता प्रमाण प्रमेय अधीन आहे हे सिद्ध झालं, पण ध्यान मात्र तसं आहे का? ध्यान मात्र तसं नाही. तर ध्यान कसं आहे? तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक विधी, दुसरा विश्वास आणि तिसरी इच्छा, ऐक नाही. या तिन्हींच्या अधीन त्या ठिकाणी काय ध्यान आहे. बघा आता कसं, शालिग्रामाच्या ठिकाणी विष्णू रूपाने ध्यान करेल तर त्यास उत्तम लोक प्राप्त होतो, ऐक नाही. आता शालिग्राम ऐक नाही, शालिग्राम कसा असतो? फुटका शालिग्राम, ऐक नाही. घरामध्ये आपल्या काय का शालिग्राम? गंडकी नदीमध्ये शालिग्राम असतात, ऐक नाही. तो फुटका शालिग्राम आणायचा, देवघरामध्ये ठेवायचा, ऐक नाही. तुळशी ठेवतात, देवघरात ठेवतात, कुठेही ठेवतात. आणि त्याचं काय करायचं? तो शालिग्राम घ्यायचा, त्याला रोज गंधगोळी उघडायची, त्याला थोडा गंध लावायचा, ऐक नाही. आणि आपल्याला पण गंध लावायचा. रोज त्याची अशा पद्धतीने पूजापाठ वगैरे करत राहायचा. आणि त्याची पूजा करता असताना तो शालिग्राम म्हणजे तुम्हाला फुटका दिसला, गोल आतमध्ये दिसला तर तसं ध्यान करायचं का तो शालिग्राम म्हणजेच विष्णू आहे का नाही? शालिग्राम विष्णू म्हणजे विष्णूचं प्रतीक आहे का नाही ते? आता समजा तुम्ही म्हणले आता आमच्याकडे विष्णूची मूर्ती नाही, पण शालिग्राम आणून ठेवला तर तुम्ही त्याला शंकर नाही म्हणू शकत नाही, तुम्ही त्याला गणपती नाही म्हणू शकत. त्या शालिग्रामाला तुम्ही म्हणायचं जर झालं तर काय म्हणणार आहे? विष्णू असं म्हणणार. आणि म्हणून त्या शालिग्रामाकडे पाहणार आणि काय म्हणणार? लाजले गे माया आता कवना बावळू
जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. आता चतुर्भुज गोपाळू आहे का नाही, शंख चक्र गदा पद्म सहित हारे. आता तो शालिग्राम गोल आहे, फुटका आहे, तुम्ही म्हणता शंख चक्र गदा पद्म सहित हारे, आणि कुठे त्याला 4 हात आहे आणि कुठे काहीच नाही, हातात शंख नाही चक्र नाही, ते गोल गरगरीत फुटका दगड आहे का नाही. मग त्याच्याकडे जरी तुम्ही पाहिले त्या पाशाकडे, तर तुम्ही ध्यान कशाचं करता, विष्णूचं त्या ठिकाणी ध्यान करता, 4 हात असणाऱ्या विष्णूचं ध्यान करता. शालिग्रामाच्या ठिकाणी विष्णू रूपाने ध्यान करेल तर त्यास उत्तम लोक प्राप्त होतो, ऐक नाही. या शास्त्रविधीने उपासक विष्णूची चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म लक्ष्मी सहित मूर्ती जाणतो, ऐक नाही. आणि त्याच्याकडे त्या शालिग्रामाकडे पाहिलं तर लक्ष्मी सहित विष्णू मूर्ती त्या ठिकाणी पाहत असतो. नेत्रप्रमाणे शालिग्रामाला जाणतो. अगा नेत्रप्रमाणाने, आता इथं प्रमाण काय, शालिग्राम पाहत असताना तर इथं डोळ्याने आपल्या शालिग्रामाला पाहत असतो, ऐक नाही. म्हणजे शालिग्रामाला पाहतो म्हणण्यापेक्षा जाणतो असं लक्षात घ्यायचं. काय जाणतो का, तो शालिग्राम म्हणजे पाषाण नसून, ऐक नाही, काय आहे त्या ठिकाणी, लक्ष्मी सहित शोभे नारायण. आता तिथं काय शोभून दिसतो, एक पाषाण आहे पण शोभून दिसतो आम्हाला, ऐक नाही. तुकोबराय पंढरपूरला गेले की नाही आणि म्हणून लागले की नाही, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. आता ती पाषाणाची मूर्ती आणि सुंदर ते ध्यान, आता काय दिसलं त्याला सुंदर बरं त्या ठिकाणी, पण ध्यान केलं की नाही. तुका म्हणे माझे ह्याची सर्व ध्यान नाही, नाही तुकोबरायांचं नाही, ज्ञानोबराय म्हणतात ना, कोण म्हणतं, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख काही न श्रीमुख आवडले. इथं काय ठिकाणी ध्यान शब्द पण आला का नाही, ध्यान शब्द पण आलेला आहे कुठेतरी, त्या मंगलात मध्येच आलेला आहे कुठेतरी आलेला असेल, सुंदर ते ध्यान नाही का, सुंदर ते ध्यान. आता तिथं कुठं कोणतं सुंदर ध्यान आहे, ती पाषाणाची मूर्ती आहे ना. मग पाषाणाची मूर्ती असेल तर भगवंताचं ध्यान कसं केलं त्याने, म्हणजे प्रमाण नेत्राने पाहिलं, ऐक नाही. आणि विधी जो आहे तो कशाचा आहे, शास्त्राचा विधी आहे ना. आणि शास्त्रामध्ये परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, करकटावरी तुळशीच्या माळा, 80 रूप डोळा दावी हरी, ठेवले चरण दुई विठेवरी 80 रूप डोळा दावी हरी. काय पुढं, झुरणी पांजरा हो पायी आता येई पंढरनाथा भेटावया. आता हे ध्यान केलं का नाही, हे ध्यान कसं केलं, तर शास्त्राने जो विधी आपल्याला सांगितलाय त्या विधीनुसार ध्यान केलं. म्हणून संतांना आजही पण पांडुरंगाची मूर्ती पाहिली का लगेच अशा पद्धतीने आनंद होतो. आणि आपल्याला का आनंद होत नाही, कारण आपल्याला तसं ज्ञानच झालं नाही ना आतापर्यंत. आपल्याला शास्त्राचा विधी विश्वास इच्छा यातलं काहीच ज्ञान नाही. फक्त आपल्याला आपण म्हटलं का तुम्हाला माहित नाही का असं हे ग्रंथ आहे, असं आहे, तर त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. माझ्याकडे ना जवळजवळ 4-5 ज्ञानेश्वर आहे, बर, माझ्याकडे विचारसागर आहे बरेच आहे, जुने पाणी सगळे विचारसागर आहे. माझं अख्खं कपाट ग्रंथाने भरलं. उचकून कधी पाहिलं का, वाचून कधी पाहिलं का, बरं वाचताना तुला तो शब्द तरी कळाला का, शब्दाचा विचार तरी कधी कळाला का. म्हणजे घरभर ग्रंथ असून शेवटी उपाशीचे का नाही तो. मग त्याला या सगळ्या गोष्टीचं जर ज्ञान झालं आणि उद्या पंढरपुरामध्ये गेलं आणि परमात्म्याला पाहिलं, जसं ज्ञानोबराय तुकोबरायांना आनंद झाला तसा आनंद आपल्याला होणार नाही का, नक्की होईल. पण कसा आनंद, विधी विश्वास आणि इच्छा याच्या अधीन अशा पद्धतीचा तो आनंद आपल्याला होऊ शकतो, त्याच्या वाचून मात्र होऊ शकत नाही. मग आता हे चिंतन चाललं नसतं, फलकट चिंतन आहे, याच्यात पण किती सार आहे, अहो याच्यात किती मोठं सार दडलेलं आहे. याचा विचार केला तर किती आनंद होऊ शकतो आपल्याला, खास आनंद होऊ शकतो. चला, नेत्रप्रमाणाने शालिग्रामाशिला जाणतो, तथापि विधी विश्वास आणि इच्छा यांनी शालिग्राम विष्णू आहे असे ध्यान होते. आणि मग तो कसा करतो, पाहतो. पण ध्यान कशाचं करतो, शंख चक्र गदा पद्म सहित लक्ष्मीचं काय करतो, ध्यान करतो. आणि पाहतो कशाला, पाषाणाच्या मूर्तीला. म्हणजे प्रमाण असणाऱ्या नेत्राने फक्त पाषाणाला पाहतो आणि ध्यान मात्र 4 हात असणाऱ्या लक्ष्मी सहित नारायणाचं ध्यान करत असतो. आता ध्यानाचे प्रकार, म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने. मग रूप पाहता लोचने, मग पाहिलं कशाने, लोचन नेत्र चक्षुरेंद्रियाने रूप पाहिलं आणि सुख झाले हो साजने. म्हणजे सुख कशाने झालं, ध्यान कशाचं केलं त्याने, शंख चक्र गदा पद्म सहित लक्ष्मीला पाहिलं ना, ऐक नाही. म्हणून त्याला सुख झालं का नाही तिथं. मग ते डोळ्याने सुख झालं का ध्यानाने सुख झालं, हा ध्यान केलं त्याचं म्हणून सुख झालं. नाही तर याच्यात कसं काय सुख होणार, याच्यात नाही सुख होणार, असं लक्षात घ्या. ध्यानाचे प्रकार, आज उलट ध्यानाचे प्रकार पाहिजे होतं पण मग काल नव्हता झाला आपला हा मुद्दा ना, राहिलाच होता आपल्याला. बरं जाऊ दे, असू दे. आता ध्यानाचे प्रकार पाहू आज आपण.
किती होते काय माहिती. आहे थोडक्यातच मुद्दा आहे, जास्त काही नाही, वर झालेलं आहे आपला सांगून, तरी पण पहा. ध्यानाचे प्रकार. ध्यान 3 प्रकारचे आहेत. अन्य वस्तूचे अन्य रूपाने जे ध्यान, त्यास प्रतीक ध्यान म्हणायचं. अन्य वस्तूचे अन्य रूपाने म्हणजे काय, समजा शालिग्राम समोर ठेवला आणि ध्यान कशाचं करू लागला, लक्ष्मी सहित शोभे नारायण, भगवान नारायणाचं ध्यान करू लागला. आता भगवान नारायण आहे. ऐक, आता माग असं लक्षात घ्या की त्या भगवान शंकराला आणि असं सांगितलं होतं की तुम्हाला मात्र देवपूजेमध्ये आता स्थान, म्हणजे तुमची मूर्ती जी आहे त्या मूर्तीची मात्र पूजा करणार नाही. आता भगवान शंकराची मूर्तीची पूजा केली जात नाही, आपल्याला माहिती आहे की नाही, केली जात नाही. मग आता भगवान शंकराची तर पूजा करायची आहे आपल्याला. मग भगवान शंकराची पूजा करायची म्हणले, आता त्या भगवान शंकराचं दुसरं प्रतीक काय बरं, तर आपण पाहतो पिंड हे भगवान शंकराचं काय प्रतीक आहे. मग पिंड जर भगवान शंकराच्या समोर असेल तर त्या पिंडीकडे पाहून आपण भगवान शंकराचं वर्णन कसं करतो बरं, आहे का कोणाला लक्षात? हा, कोणता? शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. हा, त्या पिंडीकडे पाहतो ना. हा मग म्हणताना पिंडीकडेच पाहतो की नाही आपण, ती पिंड पाहतो की नाही. पिंड म्हणजे ती चिन्ह, त्याला लिंग असं म्हणतो की नाही. पिंडीला आपण काय म्हणतो, लिंग असं म्हणतो. लिंग शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, खून, लक्षण, प्रतीक, चिन्ह असं आपण विचार करतो की नाही. मग त्या असणाऱ्या शिवाच्या पिंडीकडे पाहतो आणि ध्यान आपण कशाचं करतो, विष्णूचं करतो का शंकराचं करतो, शंकराचंच ध्यान करतो ना. म्हणजे अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होणं, काय, अन्याचं अन्य रूपाने ध्यान करणं, म्हणजे पिंडीकडे पाहायचं, शिवलिंगाकडे पाहायचं आणि शंकराचं ध्यान करायचं, शालिग्रामाकडे पाहायचं आणि विष्णूचं काय करायचं, ध्यान करायचं. याला काय म्हणायचं, प्रतीक ध्यान. म्हणजे त्या असणाऱ्या देवतेचं प्रतीक आहे, त्या प्रतीकाकडे पाहायचं आणि त्याचं ध्यान अशा पद्धतीनं करत राहायचं. अन्य वस्तूचे अन्य रूपाने जे ध्यान, त्यास प्रतीक ध्यान म्हणतात. जसे शालिग्रामाचे विष्णू रूपाने ध्यान, शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे शंख चक्र गदा सहित चतुर्भुज मूर्तीचे म्हणजे आकारवान विष्णूचे जे ध्यान, ते ध्येयानुसार ध्यान. आता कोणतं सांगितलं पुढचं, ध्येयानुसार ध्यान. ध्येयानुसार ध्यान म्हणजे काय, आता पिंडीकडे पाहायचं नाही आणि शालिग्रामाकडे पाहायचं नाही. आता कशाकडे पाहायचं, आता जी समोर मूर्ती सांगितली की नाही तुम्हाला शास्त्रामध्ये, दादानी मी सांगतात की नाही. आता ते ज्यावेळेस आपलं कीर्तन सुरू असतो, आपण सगळी कीर्तनाला असतो, आणि जेव्हा ते म्हणतात नखशिखांत त्या परमात्म्याला पहा, कसं पाहायचं बरं, म्हणजे त्याचे चरण सांगतात, कर्दळीच्या गाभ्याप्रमाणे, नखस्फटिकाप्रमाणे आहेत, पायामध्ये नूपुर हे आहेत, आणि कमरेला पितांबर आहे की नाही, गळ्यामध्ये शेला अशा पद्धतीनं आहे. त्याची नाभी सांगतात, उदर त्रिवलीने युक्त आहे, त्याची छाती विस्तीर्ण आहे, भृगु ऋषींनी लात मारलेलं चिन्ह खून प्रतीक आहे, त्यांचा कंठ शंखासारखा आहे, गाल त्या ठिकाणी काय पांडुरंग अष्टकामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, त्याचे नेत्र आकर्ण स्वरूपाचे आहे, उंच असणार कपाळ आहे. असं सारं तुम्ही ध्यान करता का नाही, का समोर परमात्म्याला पाहता, समोर परमात्म्याला पाहत नाही. त्याचे हात, पाय, नाक, कान सगळं नखशिखांत अशा पद्धतीने काय तुम्ही त्या ठिकाणी पाहत असतात. म्हणजे तुम्ही आता ज्या परमात्म्याचं म्हणजे त्या ठिकाणी समजा श्याम सुंदर असणाऱ्या परमात्म्याचं तुम्ही ध्यान केलं का नाही. आता तिथं तुम्ही शालिग्रामाचं वर्णन केलं का जसं परमात्मा आहे तसंच वर्णन केलं, जसं परमात्मा आहे का नाही. मग तुम्ही पहिल्यांदा कसं ध्यान करत होते, शालिग्रामाला समोर ठेवून असं ध्यान करत होते. आता शालिग्रामाला बाजूला केलं आणि जो परमात्मा आहे जसं आहे तसं ध्यान केलं की नाही, जसं आहे तसं ध्यान केलं. आता एक वस्तू आपण, आता इथं लय चिंतन चाललंय का नाही आपलं, पण आता हे लय चिंतन आहे का. आता आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं ध्यान करताना शालिग्राम लागत होता, आता शालिग्राम झाला का बाजूला, आता जसा परमात्मा आहे तसंच आपण ध्यान करू लागलो का नाही. बरं, आता पुढं असं विचार करायचा का हे सगळं त्याचं स्वरूप जे आहे ते सुद्धा त्याचं स्वरूप आहे का, हे पण मायाकारी आहे. मायाकारी आहे. म्हणजे आता आपल्याला शालिग्राम बाजूला केला, आता मायाकारी पण बाजूला करावं लागेल का नाही, करावं लागणार आहे. आता ते करायचं म्हणजे कोणतं ध्यान करायचं, मग आता ध्यानुसार ध्यान नाही करायचं, पुढचं ध्यान कोणतं करायचं, ध्यानुसार ध्यान नाही करायचं, अग्र ध्यान करायचं. पण आता हा विषय होऊ द्या, मग पुढचं सांगतो. बघा आता शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे शंख चक्रादी सहित चतुर्भुज मूर्तीचे म्हणजे आकारवान विष्णूचे जे ध्यान, ते ध्यानुसार ध्यान. कारण विष्णूचे स्वरूप प्रत्यक्ष नाही. आता विष्णू समोर आहे का तुमच्या,
देव असा प्रगट झाला, हा बघा आता मला बघा बरं तुम्ही, मी तुम्हाला आता 4 हाताचा सगळं दिसतो का नाही, असं दिसतो का तो? असं दिसत नाही. तुम्ही नाही म्हणता का नाही, लाज रे गे माया आता कवना वळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, हे कुठालचं वर्णन आहे? हे वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर असं वर्णन आहे का नाही? तुकोबरा हे वर्णन करतात की नाही? आम्ही वैकुंठात गेलो तेव्हा आम्हाला लाजले गे माया आता कवना वळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, हे पाहिले. पण आता हे तुकोबराने पाहिलं, आपण पाहिले का? आपण वैकुंठात गेलो का? आपण पाहिलं नाही. पण शास्त्राने असं सांगितलं का नाही की अशा पद्धतीचा परमात्मा आहे, किंवा तुकोबराने आपल्याला सांगितलं का नाही अशा पद्धतीचा परमात्मा आहे, ते ऐकून आपण तसं ध्यान करू शकतो की नाही? तसं ध्यान करू शकतो त्या ठिकाणी. चला, कारण विष्णूचे स्वरूप प्रत्यक्ष नाही, केवळ शास्त्र वचनाने जाणले आहे. आणि शास्त्र तर शंख चक्रादी सहितच विष्णूचे स्वरूप सांगतात. म्हणून हे ध्यानुसार ध्यान, आणि म्हणून अशा पद्धतीचं ध्यान केलं ते ध्यानुसार ध्यान आहे. विधी, विश्वास व इच्छा या वाचून ध्यान होत नाही. आता याच्यातलं एक जरी कमी पडलं, तुम्ही म्हटले शंख चक्र गदा सहित असणारा हा परमात्मा आहे, अशा पद्धतीनं तुम्ही ध्यान करायला सुरुवात केली, आणि एखादा म्हणला काय ते ध्यान करतात ते काय खरं आहे का? आहे का नाही? त्याच्यावरती काय विश्वास ठेवता? जाऊ दे, याच्यावर विश्वास वगैरे ठेवण्याचं काही कारण नाही. तर त्याला ध्यान होईल का? मग तो ध्यान तरी करेल का? म्हणजे त्याचा विश्वास पण असला पाहिजे ना. बरं, विश्वास पण आहे, पण त्याला इतका आळस आहे, तो म्हणतो जाऊ दे, आता कुठं करता, आता जरा आराम करू, नंतर बघू. आहे का नाही? असं जरी असेल तर त्याला ध्यान होईल का? उलट त्याच्यात आग्रह असला पाहिजे ना. आहे का नाही? त्याची इच्छा पण त्याच्यामध्ये असली पाहिजे, आणि विधी पण त्याच्यामध्ये असले पाहिजे. चला, विधी, विश्वास, इच्छा या वाचून ध्यान होत नाही, ही उपासना करावी. अशा प्रकारच्या प्रेरक वचनास विधी म्हणतात. अशा ही उपासना आहे का नाही? अशा प्रकारचे जे प्रेरक वचन म्हणजे काय बरं? जसं अनुबंध पाहतो की नाही, त्या अनुबंधाने काय होतं आपल्यामध्ये? प्रेरणा, आहे का नाही? त्या ठिकाणी जागे होते का नाही? आणि म्हणून आपण अशा पद्धतीनं 4थ्या तरंगा 5व्या तरंगापर्यंत किंवा हा संपूर्ण विचार सागर करतो. तसं हे प्रेरक वचन जर नसेल तर ते कोणाची तरी प्रेरणा होईल का? त्याच्यामध्ये प्रेरणा होणार नाही. म्हणून अशा पद्धतीची ही सगळी उपासना करताना प्रेरक असणारी वचनं त्या ठिकाणी आहेत. त्या वचनाच्या ठिकाणी असणाऱ्या श्रद्धेस विश्वास म्हणतात. आणि त्या वचनाच्या ठिकाणी भगवंताने आम्हाला आपल्या दादाने आपल्याला अशा पद्धतीनं वचन सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने कीर्तन आम्ही ऐकलेलं आहे, आणि आम्ही आता इथून पुढं आम्ही तशाच पद्धतीने ध्यान करतो का? त्यांच्या बोलण्यावर आमचा काय विश्वास आहे. ऐक नाही? मग त्या विश्वासालाच आपण काय म्हणतो? श्रद्धा असं म्हणतो. ऐक नाही? श्रद्धा म्हणजेच विश्वास. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा सहितेंद्रिय ज्ञानम लभता परम शांती मग आचरेण अधिगच्छन्ति. श्रद्धावान लभते ज्ञान, ज्याची श्रद्धा आहे, ज्याला विश्वास आहे, त्यालाच अशा पद्धतीने हे ध्यान किंवा ज्ञान होऊ शकतं. त्या वचनाच्या ठिकाणी असणाऱ्या श्रद्धेस विश्वास म्हणतात. अंतःकरणाच्या कामनारूप रजोगुण वृत्तीची इच्छा म्हणतात. आता अंतःकरणाची कामना झाली पाहिजे का नाही? आणि वृत्ती आता त्या ठिकाणी जाणारी येणारी झाली पाहिजे का नाही? वृत्ती जर जाणारी येणारी नसेल आणि स्थिर असेल, आहे का नाही, एकदम मूड झालेली वृत्ती असेल, तर तिला रजगुणाची वृत्ती म्हणायची का रजगुणाची वृत्ती म्हणायची का तमगुणाची वृत्ती म्हणायची? एकदम आळशी वृत्ती जर झाली असेल तर तमोगुणाची. आता वृत्ती त्याचं ध्यान करते का नाही? म्हणजे वृत्ती क्रियामान आहे का नाही? मग वृत्ती क्रियामान जर झाली तर ती सत्वगुणाची आहे का रजगुणाची आहे का तमगुणाची आहे? रजोगुणाची वृत्ती आहे का ना? ज्यावेळेस कामना होती तेव्हा ती, म्हणजे परमार्थाला रजगुण नाही लागत का? परमार्थाला रजगुण सुद्धा त्या ठिकाणी लागत असतो. म्हणजे ही कोणती आहे? रजगुणाची कामनात्मक वृत्ती आहे. चला, अंतःकरणाच्या कामनारूप रजगुण वृत्तीची इच्छा म्हणावी. ज्ञानाचा हेतू ध्यानाचे हेतू 3 आहेत. आहे का नाही? ध्यानाचे हेतू किती आहे? 3 आहेत. कोणते 3 ध्यानाचे हेतू आहेत? नाव आहे का लक्षात? आता नाव लक्षात आहे का? विधी, विश्वास आणि इच्छा. विधी, विश्वास आणि इच्छा हे 3 मात्र हेतू आहेत. ज्ञानाची मात्र नाही. ज्ञानाचे किती आहेत? 2च आहेत या ठिकाणी. ध्यानाचे 3 आहेत, ज्ञानाचे नाहीत. फक्त ध्यान आग्रहाने करावे लागते. ध्यान मात्र त्याला आग्रहपूर्वक करावं लागतं. ज्ञान मात्र आग्रहपूर्वक करावं लागत नाही. ऐक नाही? आता मागच्या पाठात काहीतरी ऐकलं ते आता पण लक्षात राहू शकतं, कारण ते ज्ञान आहे. पण ध्यान करताना परत तसंच बसा, तशाच पद्धतीनं बसा आणि तशाच पद्धतीनं ध्यान करा, तरच त्याला त्या ठिकाणी ध्यान होऊ शकतं.
चला, ध्यान आग्रहाने करावे लागते, ज्ञानास आग्रहाची जरूर नाही. कारण निरंतर ध्येयाकार चित्तवृत्तीच ध्यान म्हणतात. आता निरंतर ध्येयाकार चित्तवृत्ती आहे का नाही, निरंतर ध्येयाकार म्हणजे जसं तेलाची धार असते का नाही, ती कशी एकसारखी पडत असते आहे का नाही, इकडे तिकडे उडत नाही, एकसारखी पडत असते. तशी ही ध्येयाकार आपली कशी एक रस अशा पद्धतीची वृत्ती असली पाहिजे. निरंतर ध्येयाकार चित्तवृत्तीस ध्यान म्हणतात. त्या वृत्तीमध्ये चंचलता असेल तर आग्रहाने वृत्ती स्थिती करावी लागते. आणि त्या वृत्तीमध्ये चंचलता विक्षिप्त जर येत असेल तर काय करावं लागेल. आपण म्हणतो का नाही, किती दिवस झालं, वर्ष झालं आम्ही सकाळचं रोज उठून पाठाला बसतो आहे का नाही, आणि पाठाला बसून पार अगदी स्पीकर वगैरे चालू करून आहे का नाही, आणि व्हिडिओ वगैरे चालू करून आम्ही अशा पद्धतीनं ध्यान करतो. आता त्याला कधी ध्यान व्हायचं बरं. तो सतत बघतो नेटवर्क आहे का, गेला आहे का, मला लोक समोरचे बघत आहे का. इतका जर चंचलता विक्षेप असेल तर कधी त्याला ध्यान होईल. अहो त्याला कधीच ध्यान व्हायचं नाही ना, ध्यानाचं काही कारणच नाही. कारण ध्यान कधी होईल, जोपर्यंत चित्तवृत्ती शांत होत नाही तोपर्यंत ध्यान होईल का, तोपर्यंत मात्र ध्यान होणार नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे ऐका ना. आता हे ध्यान करणाऱ्या मंडळींना सगळ्यांना माहिती आहे, ज्याने ध्यान केलं होतं त्यांच्या सगळ्या लक्षात आहे. पण त्या विरोध का करतो मी, त्याचा विरोध करण्याचं कारण आहे काही इथं ग्रंथामध्ये तसा विषय आलेला नाही, म्हणून त्याचा विरोध करायचा असतो आणि केलाच पाहिजे विरोध. जे खरं आहे त्याला खरं मानायचं आणि जे खोटं आहे त्याला खोटं मानलंच पाहिजे. नाही तर आंधळ्याच्या काठी लागली आंधळे ऐका नाही, पुढं आंधळ आहे, आंधळ्याच्या हातामध्ये काठी आणि मागचे त्या काठीचा आधार घेऊन चालले तर आंधळा विहिरीत आणि बाकीचे सगळे कुठे जाणार आहे, विहिरीतच जाणार आहे. म्हणून तुका म्हणे कापू नाके अनेक पुढे शिकविते. आपलं काम नाही का, तुकोबराय म्हणले आम्ही हे करणारच आहे आणि हे करण्याकरताच आलेले. मग खरं बोलावं माणसाने, बरोबर आहे का नाही. भले त्याच्यावर आळा आला, त्याच्या ठिकाणी त्याचा द्वेष मस्त जरी केला तरी मात्र खरं बोलल्याशिवाय माणसाने राहू नये. परमार्थामध्ये खरं बोलावं. आणि प्रपंचामध्ये रोज खोटं बोललं तर काही पाप लागणार नाही, कारण प्रपंच काय मुळात खोटाचे काही फरक पडत नाही. पण परमार्थामध्ये मात्र खरंच बोलण्याचं काम करत राहावं माणसाने. हा चला आता. आणि ज्ञान रूप अंतकरण वृत्तीने पदार्थावरील आवरणाचा तत्काळ भंग झाला असता. आता दुसरा मुद्दा आहे. किती वेळ झाला आता, नाही व्हायचा पुढचा मुद्दा ना आपला. नाही व्हायचा पुढचा मुद्दा. वाचून घेऊ का जरा, मी वाचून घेतो आणि थांबून घेतो. चला. कारण निरंतर ध्येयाकार चित्तवृत्तीस ध्यान म्हणतात. त्यात वृत्तीमध्ये चंचलता असेल तर आग्रहाने वृत्तीची स्थिती करावी लागते. आणि ज्ञानरूप अंतकरण वृत्तीने पदार्थावरील तत्काळ आवरणाचा भंग झाला असता. ताबडतोब ज्ञान येते. दोन प्रकारचे आवरण असतात की नाही, एक अंधकाराचं आवरण आणि एक अंधाराचं का अज्ञानाचं. हा हे पण हे सोपं आहे ना आपल्याला, आता पाठ झालेलं आहे आपलं ऐक नाही. ताबडतोब ज्ञान होते, मग वृत्तीच्या स्थितीचा उपयोग नसतो. मग आता वृत्ती करायची गरज आहे का, गरज पडत नाही. म्हणून आग्रहाची जरुरी नाही. वैकुंठवासी चतुर्भुज विष्णूच्या ध्यानाप्रमाणे मी ब्रह्म आहे हे ध्यानुसार ध्यान आहे, प्रतीक नाही. परंतु ध्यानुसार ध्यानात फक्त ध्याकार वृत्ती असते. ब्रह्म ध्यानात ब्रह्माशी अभेद चिंतन करून ध्यान असते. ध्यान असते म्हणून यास अहंग्रह ध्यान म्हणतात. ध्येय स्वरूपाचा आपल्याशी अभेद करून चिंतन करणे हेच अहंग्रह ध्यानाचे स्वरूप. ज्या पुरुषास ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होत नाही त्याने विधीने विश्वासाने व अट्टहासाने इच्छेने आग्रहाने निरंतर मी ब्रह्म आहे असे अहंग्रह ध्यान केले तर त्यास ज्ञान होऊन मोक्ष प्राप्ती होईल. आता दुसऱ्या रीतीने अहंग्रह उपासना सांगतो. आता काय करायचं आपल्याला, आज जाऊ दे, आता आजचा मुद्दा आपला राहिला. मागच्या याच्यावरती जास्त वेळ गेल्यामुळे आता पुढचा मुद्दा झाला नाही, पण याच्यावरती आपण परत उद्या आपण काय करू, बारकाईने चिंतन करू वाटलं असतं. आणि हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला किती जरी म्हटलं तर मला सांगा, काहीतरी साधन असू द्या, ते साधन आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते का नाही.
आणि ज्या साधनावर जास्त विश्वास आहे आपला, कारण आतापर्यंत आपण ध्यानाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि म्हणून ध्यानाच्या माध्यमातून कुठं जाणार आहे आपण, आपल्या स्वरूपापर्यंत जाणार आहे का नाही, आणि ध्यान करायची सवय पण आपल्याला आहे का नाही. मग ज्याची आपल्याला हातवटी असते ते साधन केल्याने काही नुकसान होणार आहे का? कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. म्हणून हे सुद्धा साधन आपण आता रोज आपण अनुष्ठानाचा काळ कधी, आता श्रावण महिना सुरू होईल का नाही, श्रावण महिन्यामध्ये आपण स्वाभाविकपणे विचार करतो की आता एवढ्या काळापर्यंत आपण ध्यान करू. मग ध्यानामध्ये ध्यान करत असताना कसं ध्यान करायचं, तर आता इथं उद्यापासून आपण तो ध्यानाचा प्रकार पाहू. आता जर मी घरी असलो ना, तर घरी असल्याच्या नंतर तिथं पुष्कळ ग्रंथ असतात आणि ते ग्रंथ आपले झालेले. फक्त आता ते जर पूर्वी जर असं बुद्धी नाही ना आपल्याला चांगली त्यावेळेस सुचली, ज्यावेळेस आपण असं त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलं असतं तर ते नुसतं ऐकलं असतं तरी पटपट आपल्याला विषय कळून गेला असता. पण आपण त्यावेळेस रेकॉर्डिंग केलं नाहीमुळे आपला सगळाच गोळ झाला. आता झाला तो झाला गोळ. आता आपल्याला जेवढा गोळ काढता येईल तेवढा आपण सरळ करून त्याच्यावरती जेवढं चिंतन करता येईल. फक्त महत्वाचा मुद्दा मला वेळ मिळाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी का तुम्हाला पण ऐकायला वेळ असला पाहिजे. नाहीतर मग मी सांगतो आणि तुम्ही म्हणता जास्तच झालं बाबा आम्हाला कळत नाही, तर मग ते सांगण्यात रस राहत नाही. तर जितकं आपल्याला त्याच्यावर चिंतन करता येईल तेवढं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आता वेळ झाला, थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण